नमस्कार मैत्रिणींनो, या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। आज आपण होळीविषयी काही माहिती घेणार आहे। आपल्याला होळीच्या महारात्री किंवा होळीच्या पर्वामध्ये आपल्याला काही विशेष उपाय करायचा आहे। आपल्याला धनाच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या किंवा आपल्याला काही समस्या असतील, मानसिक असो किंवा शारीरिक असो, या समस्यावरती आपल्याला होळीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत। आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवरात्रीची रात्र, होळीची रात्र किंवा अमावस्येची रात्र, काही अशा ठराविक रात्री आहेत की त्यामध्ये आपण कोणतीही सेवा केली किंवा जप तप केले तर सर्व उच्च कोटीची सेवा या दिवशी मानली जाते। जसे आपण ग्रहण कालामध्ये जप तप केल्याचे आपल्याला 1000 पटीने पुण्य मिळते, तसेच या 3-4 रात्री ही अशा आहेत की आपल्याला आपण ज्या काही सेवा करू त्याचे 1000 पट आपल्याला फळ मिळत असते। जीवनामध्ये कोणत्याही पद्धतीच्या कोणत्याही याच्यामध्ये आपल्याला सफलता हवी असेल तर आपण होळीच्या दिवशी 5 सुपारी आणि 1 नारळ हे मनोभावे त्या होळीला अर्पण करायचे आहे आणि होळीला प्रदक्षिणा मारायची आहे। असे केल्याने आपल्याला आपल्या मनातील ज्या कोणत्याही इच्छा असतील त्यामध्ये सफलता नक्कीच मिळते। सद्भावनेने आणि विश्वासाने या वस्तू आपल्याला होळीमध्ये धन करायचे आहे आणि होलिका मातेला नमस्कार करायचा आहे। होळी तेव्हाच आपल्याला लाभ देते की आपण देशी गायच्या गौऱ्यांपासून ती होळी प्रज्वलित केलेली असावी। होळीमध्ये कोणत्याही अपवित्र वस्तू टाकलेल्या नसाव्यात। व्यापार व्यवसायामध्ये आपल्याला जर उन्नती हवी असेल तर होळीमध्ये आपल्याला 5 गोमती चक्र धन करायचे आहे। असे केल्याने आपल्याला व्यापारामध्ये प्रगती मिळते आणि आपला व्यापार चांगला चालायला लागतो। गोमती चक्र हे कोणत्याही पूजा भंडारामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होते। होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजासमोर उत्तर दिशेला तोंड करून एक तुपाचा दिवा लावायचा आहे। आपल्या मुख्य दरवाजाचे जर उत्तर दिशेला तोंड येत नसेल तरीही आपल्याला त्या दिव्याचे तोंड मात्र उत्तर दिशेला वात होईल अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे। गाईच्या तुपाचा हा दिवा असावा। जर कोणी आजारी असेल किंवा सतत वारंवार आजारी पडत असेल तर त्या लोकांसाठी आहे हा उपाय। होळीची जी राख असते ती होळीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे। त्या राखेची एक पोटली आपल्याला बनवायची आहे। एका कपड्यामध्ये एक हळकुंड आणि ती राख बांधून आजारी व्यक्तींच्या उशाशी ठेवायचे आहे। यामुळे आजारपण कमी व्हायला मदत मिळते। घरामध्ये जर जास्त वादविवाद असतील तर तीच राख आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या घरामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये एक हळकुंड ठेवून ती राख आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे। यानेही आपल्या घरातील वादविवाद कमी होतात। जर सतत एखाद्या व्यक्तीवरती संकट येत असेल तर त्या व्यक्तीवरून आपल्याला ज्या व्यक्तीवर सतत संकट येते त्या व्यक्तीवरून आपल्याला एक नारळ 7 वेळा उतरून घ्यायचा आहे। आपण जशी दृष्ट काढतो त्या पद्धतीने आपल्याला तो नारळ उतरून घ्यायचा आहे आणि होळीच्या दिवशी आपल्याला तो होळीमध्ये धन करायचा आहे। असे केल्याने त्या व्यक्तीमध्ये जी नकारात्मक शक्ती असते ती नष्ट होते आणि त्या व्यक्तीमध्ये ज्या काही बाधा असतील त्याही या गोष्टीने नष्ट होतात। त्यामुळे आपल्याला हा उपाय, ज्या व्यक्तींना वारंवार जर संकट येत असतील त्यांनी हा उपाय नक्की करायचा आहे। आणि त्याच होळीची दुसऱ्या दिवशी आपल्याला ती पवित्र राख आपल्याला घरामध्ये आणून थोडे पाण्यामध्ये ती राख टाकून आपल्या उंबऱ्यावरती आणि संपूर्ण घरामध्ये शिंपडून घ्यायची आहे। लक्ष्मीच्या ज्या घरामध्ये अडचणी असतील त्या घरातील व्यक्तींनी होळीच्या दिवशी तांदळाची खीर बनवायची आहे आणि ती होळीमध्ये अर्पण करायची आहे। असे केल्याने लक्ष्मी मातेच्या ज्या काही अडथळे असतील ते नक्कीच दूर होतात आणि तीच खीर आपल्याला चंद्रालाही दाखवायची आहे। हा दिवस पौर्णिमेचा आहे त्यामुळे आपल्याला चंद्रालाही अर्घ्य देता आला तर जरूर द्यायचा आहे आणि चंद्राचे दर्शन घ्यायचे आहे। या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चंद्राकडे एकटक थोडा वेळ बघायचे आहे। चंद्राकडे एकटक बघितल्याने आपली एकाग्रता चित्त वाढते आणि असेच थोडा वेळ आपल्याला एकटक चंद्राकडे बघत राहायचे आहे। जर आपल्याला पितृदोष असेल तर होळीच्या दिवशी आपण भीमसेनी कापूर आणि 7 लवंगा होळीमध्ये दहन करायचे आहेत। याने आपल्यामधील पितृदोष कमी होतो।
ज्यांना धनसंपत्तीची विशेष अपेक्षा असणाऱ्या व्यक्तींनी होळीची जी राख असते ती दुसऱ्या दिवशी घरी आणून एका कपड्यामध्ये ती बांधून चांदीचा तुकडा किंवा चांदीचे नाणे हे पिवळ्या कपड्यामध्ये होळीची राख आणि चांदीचे नाणे किंवा चांदीचा तुकडा जर आपल्याकडे असेल ते बांधून आपल्या घरामध्ये ठेवल्याने किंवा तिजोरीत ठेवल्याने आपल्याकडे विशेष लक्ष्मी आकर्षित होते आणि आपली धनसंपत्ती वाढत जाते. शक्यतो आपल्याला हे सर्व उपाय हे सामुदायिक होळीमध्ये करायचे आहेत. सामुदायिक होळीमध्ये जर तुम्हाला शक्य नसेल तर घरामध्ये आपल्याला देशी गाईच्या गौऱ्यांपासूनच आपल्याला होळी बनवायची आहे आणि त्यामध्ये देशी गाईचे थोडे तूपही टाकून आपल्याला होळी तयार करायची आहे. पण जेवढे शक्य होईल तेवढे उपाय करण्यासाठीही सामुदायिक होळीमध्ये खूप चांगले रिझल्ट मिळतात. त्यामुळे आपल्याला जिथे कुठे आपल्या जवळपास सामुदायिक जी मोठी होळी बनवली जाते त्या होळीमध्येच हे उपाय करावेत, याने आपल्याला खूप यश मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.